सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता रोजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व दुःखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम मनमुनी शरण जावे सर्व भावे देवासे सर्व भावे
दुस्तार नदीचा भवदुस्तार नदीचा उतरिला पार भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा हा उतरिला पार भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा हा उतरिला पार भवदुस्तर नदीचा दुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा का म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तरी केले प्रगट तरी केले प्रगट म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तरी केले प्रगट तरी हे केले प्रगट हा उतारील पार उतरिल उतारील पार उतरिल पार उतारील पार भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा हा उतरिल पार भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा तोपार कुमाई तोबार कुमाई तोबार कुमाई जय जय तोबार कुमाई जय तोबार कुमाई तोबार कुमाई मनोनी शरण जावे मनोनी शरण जावे मनवोनी 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 शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी तो हाऊ तो रील पार तो हाऊ
म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तुहा उतरिल पार भवदुस्तरा नदीचा बहु आहे करुणावंत अनंत ही नाम जा तुहा उतरिल पार भवदुस्तरा नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तुहा उतरिल पार भवदुस्तरा नदीचा विठ्ठला 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 म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तुहा उतरिल पार भवदुस्तरा नदीचा समचरण सरोजम साद नीलांबुधाभं जगननितपानि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि रंगा करू प्रथम रंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका तैसे श्री गुरुचे महिमा अगणिता के असे साधन हे जाणून मिया नमन निवांत केले मस्तक हे पायावरी यवार करी संतांच्या विठ्ठला विठ्ठला म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तुहा उतरिल पार भवदुस्तरा नदीचा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेचा योग आहे. सेवा कशा निमित्त आहे? आलेले सर्व भाविक मंडळी, भक्त मंडळी सर्वांना विदित आहे की आपल्या तरवडा गावामध्ये वियोगी महाराजांचा आश्रम आहे. या आश्रमाचे महंत श्री श्री 1008 महंत सुदर्शनाचार्यजी स्वामी महाराज, जे महान
तपस्वी आहेत आणि त्यांनी या मठाचं आपल्या उत्थापन केलेलं आहे आणि त्यांच्याच मुखातून आपण सतत 8 दिवस झाले यावर्षी श्रीमद देवी भागवताची कथा ऐकत आहात, ज्यांची वाणी फार गोड आहे. आणि एवढंच नाही, जे सगळ्या भक्तांवर आईसारखं प्रेम करणारे आहेत, जे सर्वांना जवळ करतात, जसे असतील तसे सगळ्यांना जवळ करतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून म्हटलं जाते, माधव भक्त वत्सला पण साधव दीन वत्सला. भगवंत हा फक्त भक्ताला जवळ घेत असतो. भक्ता राखे पाया पासी पण दुर्जनासी. त्याच्याकडे साम दाम नाही का, भेद हे नाही, डायरेक्ट दंड. भगवंताचं विधान काय माहित आहे? डायरेक्ट दंड. तो त्याच्या मामाली नाही सोडत तर बाकीचे सोडी, हे लक्षात ठेवा. चुकला तो हुकला, डायरेक्ट दंड. भगवंताचं विधानच आहे. ती संतांकडे साधूकडे आहे साम दाम नाही काय भेद. साधूकडे काहीच नाही आहे. साधू सगळ्यांना जवळ करतात. भादव भक्तवत्सला पण साधव दीनवत्सला. साधू कसाही असो, पापी असो, दुराचारी असो, अत्याचारी असो, स्वैराचारी असो, लोक अजय मिळाले जवळ करतात. ते निखा वाल्मिकाले जवळ करू शकतात, मग तुम्हा आपल्याला जवळ करणार नाहीत, हे लक्षात ठेवा. म्हणून जे आईसारखं आपल्या भक्ता प्रेम करतात असे स्वामी सुदर्शनाचार्यजी महाराज, त्यांची फार वाणी गोड आहे आणि अभ्यास जी शास्त्रज्ञाता आहेत. कारण आपल्या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये शास्त्राचा अभाव आहे, परंतु स्वामीजींच्या मुखातून शास्त्रीय भाषा झळकते. लक्षात ठेवा, त्यांच्या मुखातून शास्त्रीय भाषा उमटते. विठ्ठल विठ्ठल असे श्री महंत स्वामी, त्यांच्याच आज्ञेवरून आज सेवा करण्याचा योग माझ्या वाटेला लाभलेला आहे. आश्रम श्री संत वियोगी महाराजांच्या नावावर आहे, त्यांचा आश्रम. आता वियोगी महाराज सुद्धा हे एक महान संत होऊन गेले. उमाडीला त्यांचा आश्रम आहे, इथं आपल्या इथं आश्रम आहे. जी गाव वगैरे तिकडे ते वाळवंटामध्ये सप्त्य करायचे श्रीमद भागवत कथेचे. तिकडे पलसोडा म्हणून एक गाव आहे, तिथं त्यांचा पूर्णामध्ये सप्ताह राहायचा वियोगी महाराजांचा. आणि एक वेळा फक्त एक टोपलभर बुंदी राहिली, सगळी बुंदी संपली होती. कोणी भक्त सांगत आला वियोगी महाराजांना, बाबा अजून तर 500 लोक जेवण करायचे राहिले, फक्त टोपलभरच बुंदी राहिलेली आहे. वियोगी महाराजांनी सांगितलं, पंगत बसून द्या म्हणले. भगवंत काही कमी पडू देणार नाही. त्यांनी टोपलं घेतलं, त्या कोठीमध्ये रिचवलं महाराज. 500 लोकांचे जेवण झालं तरी बुंदी उरली. विठ्ठल विठ्ठल म्हणून रिद्धी सिद्धी जयाच्या कामारे. साधू संतांच्या रिद्धी सिद्धी दासी असतात. अष्टमा सिद्धी ओळंगती द्वारी नवदती धुरी दवडिता. असे महान संत वियोगी महाराज अखंड भजन करायचे. कृष्ण भक्त होते ते. अखंड प्रभूच्या नामाचं चिंतन करायचे, भजन करायचे. त्यांची एक कहावत मला खूप आठवते. त्यांनी एका मी वाचलेली आहे, ते राम नाम की घुटी जरा पिकर तो देखले. त्यांची कहावत आहे वियोगी महाराजांची. राम नाम की घुटी जरा पिकर तो देख ले, कैसी पिया करते ये अपने गुरु से सीख ले. ऐसा नशा आएगा कि तू दीवाना बन जाएगा, राम के मस्ती में तू मस्ताना बन जाएगा. विठ्ठल विठ्ठल कारण ज्यांना भक्तीची मजा चाकली, भक्ती रस चाकलेला आहे. नारदांना विचारा, यज्ञात्वा मत्तो भवती स्तब्धो भवती आत्मा राम भवती. नारदजी म्हणतात, ज्यांना भक्ती रस चाकलेला आहे, भक्तीची मजा चाकलेली आहे, मत्तो भवती, एक प्रकारचा तो उन्मत्त होतो. स्तब्ध भवती, एक तर मग शांत होऊन जातो, काहीच बोलत नाही तो भक्त. काही करा त्याच्या देखत काही बोलणार नाही, काहीच नाही. नाही तर मग आत्मा रामो भवती, आत्मानंदामध्ये मग्न राहतो. कसा राहतो?
आत्मा रामामध्ये भगवंत मग्न राहून जातो असा भक्त असतो. म्हणून वियोगी महाराज ज्यांच्या नावातच फार मजा आहे, वियोगी. खरं सांगू, संयोगात जो आनंद नाही तो वियोगात असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही पहा, गवळणी देव आणि गवळणी ज्यावेळेस जवळ असायच्या त्यावेळेस त्या गवळणी देवाले बोलायच्या. ठीक आहे. हरी तुझी संगती, देवा तुझी संगती नाही कामाची, मी सुंदरा कोवळ्या मनाची. देवाला बोलायच्या. तुझ्या अंगीची घुरट घाणी, तनु काय दिसती ओंगळवाणी, मुरली वाजविशी मंजुळवाणी, तू मन मोहन कान यारे, हरी तुझी संगती नाही कामाची, मी सुंदरा कोवळ्या मनाची. ज्यावेळेस संयोग होता त्यावेळेस गवळणी देवाशी भांडण करायच्या, आणि ज्यावेळेस वियोग झाला भगवंतांनी गोकुळ सोडलं, मग काय पाहता त्यांना विरह ताप निर्माण झाला. विठ्ठल विठ्ठल त्या गवळणींना विरह ताप निर्माण झाला. विरह अग्नी जो कशानं शांत ना. अखंड भगवंताचं स्मरण, संयोगात न तत्वानंद वियोगात आहे. अखंड भगवंताचं स्मरण. आता तुम्ही काही म्हणा, त्या म्हणतात काहीच नाही पाहिजे. तो विरह कानच शांत ना होय. चांदवो चांदणी चापेवो चंदनो, देवकी नंदनो विना नाव देवो, चांदवो चांदणी चापेवो चंद. काय विरोध ताप गवळणींचा. त्या म्हणतात सांगू, एक गवळणाली म्हणले, बघ चंद्राचं चांदणं शीतल असते म्हणतात म्हणे, तू चांदण्यामध्ये उभी राहा, तुझ्या ठिकाणचा विरह ताप कमी होईल म्हणले, शांत होईल, अग्नी शांत होईल. ते म्हणते जमत नाही. म्हणजे मग सांग कशानं होईल. ते म्हणते एकच उपाय आहे, देवकी नंदनो विना नाव देवो, चांदव चांदणी चापेव चंदनो. ना चंद्र ना चांदण्या ना शीतल म्हणजे चंदन. ठीक आहे. हा विरह ताप कशानं शांत होणार? होणारच नाही. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी. म्हणते चंदन, चंदनाची चोळी सुद्धा माझ्या अंगामध्ये काय करते, अग्निसारखं दहा निर्माण करते म्हणे. म्हणून जो संयोगात आनंद नाही तो वियोगात असतो. आणि बाबा योगी महाराजांचं नावच काय होतं, वियोगी. ज्यांचा अखंड भगवंताशी संयोग पण नाव वियोगी. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे सर्व गावकरी मंडळी, आमचे जगदीश पाटील, सगळी गावकरी मंडळी, सगळी प्रेमाची मंडळी, गावकरी बाहेरगावची सेवेसाठी अभंग घेतला श्रीमंत जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. महाराज अभंगधारी भगवंताच्या शरणांगतीचं महात्म्य कथन करतात की भगवंताला शरण गेलं पाहिजे. गेलं पाहिजेच नाही, जावंच लागते. उलट नाही गेलं तर आपलं नुकसान होते. काय होते तुम्हाला काय वाटते? एक जण म्हणे नाही जायचं मला देवाला शरण. काय म्हणे? नाही जायचं. नाही म्हटलं तरी जावं लागते. तुम्हाला काय जावं लागत नाही? तुम्हाला सांगतो, एक मुलगा आपल्या बापाले म्हणे आजपासून मी तुम्हाला बाप म्हणणार नाही. दिला कोणा बैकून नाही का? पा सुधरवणारे कमी आहे आजकाल आणि बिघडवणारे जास्त आहेत. पहा तुम्ही गावाची परिस्थिती. सुधरवणारे कमी आहेत आणि बिघडवणारे यायला द्याला बैकून कोण म्हणे गड्या सगळं गाव तुले दादा म्हणते, पण तो बापच तुले त्याला अपमान करते. हेही बैकलं म्हणे गड्या खरंच म्हणे सर्व गाव मला दादा म्हणते, पण बुडा असल्या कसा मा अपमान करते. तो म्हणे आजपासून तुम्हाला बाप म्हणणार नाही. बुडा म्हणे नको म्हणू, नको म्हणू आजपासून बाप. आता यानं बापाला बाप नाही म्हटलं, याचं काय बिघडते? बापाचं काय बिघडते बोला?
पण बापानं जर म्हटलं हा माझा नाही, कोणाचं बिघडी? ठीक आहे, खरंच सांगा, मुलानं बापाला बाप नाही म्हटलं तर बापाचं नाही बिघडत. मुलानं जर म्हटलं माझा नाही तर सगळ्या प्रॉपर्टी पासून वंचित राहील. तसेच तर लग्न नाही होऊन राहिले. होते याच काय? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज, देवाला शरण जावंच लागते, हे लक्षात ठेवा. नाही म्हटलं तरी जो ज्याच्यापासून बनलेला असतो, शास्त्र म्हणते त्याला त्याचाच आधार घ्यावा लागतो. मातीपासून जर भिंत बनवलेली असेल तर भिंतीला मातीचा आधार घ्यावा लागतो. सोन्यापासून जर अलंकार बनवले असतील तर त्या अलंकारांना सोन्याचा आधार घ्यावा लागतो. जर त्या अलंकारांनी ठरवलं की आम्ही आता तयार झालो म्हणे, कानातलं, नाकातलं, गळ्यातलं, बोटातलं सगळे अलंकार तयार झाले म्हणत आता आम्हाला सोन्याची गरज नाही, समजा अलंकारातलं सोनं काढून घेतलं, अलंकार शिल्लक राहील काय? त्याचं अस्तित्व शिल्लक राहणार. तसं जर आपण भगवंताला शरण नाही गेलो तर लक्षात ठेवा, विसरले तया थोर झाली हानी. विसरली तया थोर झाली हानी. शरण नाही गेलो तर थोर झाली हानी. 84 लाख येऊन हे बघा, त्याच्यात चक्कर खावं लागेल. म्हणून भगवंताला शरण गेलो पाहिजे. भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं 7व्या अध्यायामध्ये, अर्जुना म्हणले 4 जण मला शरण येत नाहीत म्हणले. न माम दुष्कृतेनो मुडा प्रपद्यन्ते नराधमा माया पहृत ज्ञाना आसुरम भावमाश्रिताः. भगवंताने सांगितलं अर्जुना 4 लोक लेखाचे मला शरण येत नाहीत म्हणले. 4 लोकांचे नाव घेतले देवानं. न माम दुष्कृतीनो मूढा, पहिला सांगितलं मूढ, याने मूर्ख. पण व्यवहारामध्ये मूढ या शब्दाचा अर्थ आपण मूर्ख घेतो, पण संत साहित्यामध्ये मूढ या शब्दाचा अर्थ होते विषयासक्त, जो विषयामध्ये रममान झालेला आहे, ज्याला विषयच प्रिय आहेत. आता ज्याला विषय प्रिय आहेत त्याला देव गोड लागत नसतो, हे लक्षात ठेवा. कारण ज्याला विषय गोड वाटतात त्याला देव गोड लागत नाही, म्हणून तो भगवंताला शरण जात नाही. पहिला मूढ. प्रपद्यन्ते नराधमा, देवानं दुसरं नाव सांगितलं नराधम, माणसातला अधम म्हणजे नीच व्यक्ती, दुर्योधनासारखा. भगवंत त्याच्या दारी गेले होते शिष्टाई करण्यासाठी, पण भगवंताचं पूजन नाही, भगवंताचं दर्शन नाही, आणि देवाचं ऐकायला तयार नाही. देव म्हणत गळ्या 5 गावात दे, तो म्हणे 5 गावं, सुईच्या अग्रभागावर बसेल एवढी सुद्धा जमीन देत नाही म्हणे युद्ध वाचून. देव म्हणत ठीक आहे, पण धृतराष्ट्राचं पिंडदान करायला जर एकही कौरव ठिन तर माझं नाव बदलून ठेवजो, ठीक आहे. कारण भगवंत हे भगवंताचा अपमान केला त्यानं, म्हणून नराधम म्हटलं त्याला, माणसातला अधम नीच व्यक्ती. दुर्योधना सुद्धा भगवंताला शरण गेला नाही. मायापहृत ज्ञाना, गीताकार म्हणतात ज्याचं ज्ञान माया आकृष्ट करते. माया आपलं ज्ञान कधी संपवते माणसाला समजत नाही. लक्षात ठेवा, आपली कितीतरी आयुष्यातले वर्ष माया हिरवून घेते, कधी माया आपल्याला भुलवते आपल्याला समजत सुद्धा नाही. एक जण निघाला, चला म्हणे गड्या वियोगी महाराज आश्रमामध्ये कीर्तन आहे म्हणे, कीर्तन ऐकू 2 घंटे. निघाला घरून,
रस्त्यात मित्र भेटला, मित्राने का रे कुठे चालला? कीर्तनाला चाललो म्हणे. अरे बस म्हणे, मीच सांगतो तुला कीर्तन. 2 तास पुऱ्या गावाचा सातबारा वाचला. कीर्तन ऐकलं काय? पुन्हा 2 तास मायेत विठ्ठला विठ्ठला कधी बोलला आपल्याला समजत. 4 घंटे मोबाईलच पाहत बसला रे कामा. 4 घंटे गेले आयुष्यातले वाया फुकट. एका मायानं भुलवलं पण तुला समजून नाही राहिलं. लक्षात ठेवा. म्हणून माया अपहृत ज्ञाना, ज्याचं ज्ञान माया आकृष्ट करते, देव म्हणतात तो मला शरण येत नाही. आणि चौथा भगवंत म्हणतात आसुरम भावमाश्रितः, ज्यानं आसुरी भावाचं ग्रहण केलं म्हणजे राक्षस वृत्तीचं ग्रहण केलं, तो देवाला शरण येत नाही. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, कुंभकर्ण, रावण, कोणताही राक्षस घ्या, मरेपर्यंत देवाला शरण गेला नाही गेला. पहा तुम्ही, त्याला किती समजून सांगा तो ऐकू शकत नाही. कारण आसुरम भावमाश्रितः, याचा अर्थ राक्षसांना देवाची शक्ती माहीत नव्हती असं नाही, माहीत होती. तुम्ही रावण मंदोदरी संवाद नामदेव महाराजांनी लिहिला, तुम्ही वाचून घ्या एक वेळा तो अभंग. रावण आणि मंदोदरी एकांतामध्ये असताना रावण मंदोदरीचा संवाद आहे. मंदोदरी रावणाला म्हणते, स्वामी राम प्रभूला त्यांची सीता परत करा म्हणे. सीतेसाठी त्यांनी समुद्रावर पूल बांधलाय म्हणे. रामप्रभू पलीकडे आल्यात म्हणून आता योग्य नाही, त्यांची सीता त्यांना परत करा आणि भगवंताला शरण जा. रावण म्हणले नाही जाणार. मंदोदरी म्हणे मग तुमच्यापेक्षा तर तुमचा भाऊ शहाणा आहे. विभीषण महाराज शहाणे आहेत जे राम प्रभूला शरण गेलेले आहेत. रावणानं काय उत्तर दिलं माहित आहे? रावण म्हणे म्हणसी विभीषण शहाणा परी तो केवळ मूर्ख जाना. तू म्हणतो म्हणे विभीषण शहाणा आहे, पण विभीषणासारखा मूर्ख अजून जन्माला यायचा म्हणे. कारण रामाला शरण गेला पण रामरूप कुठं झाला म्हणे वेडे, तो लंकापती झाला. माझ्यानंतर तो लंकाचा राजा होणार आहे. पण लक्षात ठेव म्हणे नामया स्वामी ते जिंकोन अवघा रामची मी होईन. मी राम प्रभूशी युद्ध करीन पण शेवटच्या क्षणाला मी राममय होऊन जाईल. विठ्ठला विठ्ठला पण मरे तर लोक गेला काय नाही. कारण आसुरम भावमाश्रितः, 4 वाईट असतात तर 4 चांगले. हे 4 शरण येत नाहीत देव म्हणतात, पण दुसरे येतात ना. अर्थ जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. नाही का? अर्थ जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी. ज्ञानी आत्मा माझा. काय वर्णन केलं भगवंतांनी ज्ञानी पुरुषाचं अर्जुना? अरे ज्ञानी भक्त माझा प्राण आहे. विठ्ठला विठ्ठला हे 4 भगवंताला शरण जातात. लक्षात ठेवा. आणि तिसरी गोष्ट आहे, भगवंताला शरण का जावं? कारण भक्तिशास्त्रातली महत्वाची सामुग्री आहे भगवंताची शरणांगती. म्हणून भगवंताला शरण जावं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये वर्णन करतात. मनवोनी शरण जावे, 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 मनवोनी शरण
शरण गेलं पाहिजे. कोणी म्हणेल का हो शरण म्हणजे कसं काय महाराज? देवाला नमस्कार केला म्हणजे शरण गेल्यासारखं आहे काय? की देवाला भगवंताला साष्टांग दंडवत घातलं म्हणजे शरण गेल्यासारखं आहे? नमस्कार केला तरी शरण गेल्यासारखं आहे, दंडवत घातलं तरी शरण गेल्यासारखं आहे. परंतु शास्त्रकारांनी काही शरणांगतीचे प्रकार सांगितले. मधुसूदन स्वामींनी शरणांगतीचे 3 प्रकार सांगितले एका ठिकाणी. पहिली शरणांगती हरिही तस्यैवाहम म्हणजे मी त्याचा आहे. दुसरी शरणांगती ममैवासौ. आता दुसरी शरणांगती पहा कशी आहे. पहिली कशी आहे तस्यैवाहम म्हणजे मी त्या प्रभूचा आहे. दुसरी शरणांगती कशी आहे ममैवासौ आता प्रभू माझा आहे. तिसरी शरणांगती स एवाहम तोच मी आहे. हे हाय लेवलची शरणांगती आहे. पहिली शरणांगती थोडी सामान्य आहे. तस्यैवाहम म्हणजे मी त्याचा आहे. त्याचा आहे म्हणजे कोण आहे? म्हणजे प्रभू माझे स्वामी आहेत, मी त्यांचा सेवक आहे, मी त्यांचा दास आहे. काय आहे म्हणजे परमात्मा समुद्र आहेत, मी त्याच्यावरली एक लाट आहे. नाही काय म्हणजे परमात्म्याचे गुण लीला कर्म धर्म सगळे उंच आहेत, मी एक सामान्य जीव आहे, परमात्म्याचा सेवक आहे. आपण देवाचा सेवक म्हणून घेतो, पण आपलं बिघडलं की देवाच्या चुका काढतो. नाही काय सेवकाचा हा धर्म नाही. सेवकाचा धर्म काय आहे माहिती आहे काय? स्वामी म्हणतील तसं. कारण सेवक धर्म कसा असते, सेवक हा पूर्ण परतंत्र असतो. सेवकाला स्वतंत्र इच्छा नसते. स्वामी म्हणतील एका राजानं एक सेवकच खरेदी केला. तुम्हाला सांगतो, आता राजानं सेवक खरेदी केला, विकत आणला आणि त्याला विचारलं का रे तुला काय भोजन आवडेल? तो म्हणे स्वामी महाराज तुम्ही जे जीव घालाल ते मला आवडेल. नंतर राजाने त्याला विचारलं तुला कोणते कपडे आवडतील? तो म्हणे तुम्ही जे पांघरण्याकरता द्याल ते मला कपडे आवडतील. राजा म्हणे ठीक आहे. राजाने त्याला परत विचारलं इथं 100 घोडे बांधलेले आहेत म्हणे, त्यातला कोणता घोडा आवडते सांग तुला? तो म्हणे तुम्ही जो पसंत कराल तोच घोडा मला आवडेल. राजाला राग आला. राजा म्हणे मूर्खा, काही स्वतःची इच्छा आहे की नाही तुला, की तुझी इच्छा मेलेली आहे? जे मी म्हणीन ते मी म्हणीन ते. त्यांना हात जोडले म्हणे महाराज मी तुमचा सेवक आहे. सेवकाला स्वतंत्र इच्छा नसते, स्वामी म्हणतील तसं. कसं नाही काय कोणे दिवसी बैसुनी हत्तीवर, कोणे दिवसी पालकी सुभेदार, कोण्या दिवशी बैसोनी हत्तीवर, कोण्या दिवशी पालकी सुभेदार, कोण्या दिवशी पायाचा सागर, कोण्या दिवशी पायाचा सागर, चालत जावे चालत जावे, देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे, समयासी सादर व्हावे, सादर व्हावे, देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे. संतांनी शिकवला आम्हाला सेवक. संतांनी शिकवला बरं, पण आम्हाला समजत नाही. कोणे दिवसी बैसुनी हत्तीवर, कोणे दिवसी पालखी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे, देव ठेवेल तैसे राहावे, समयासी सादर व्हावे, सादर व्हावे, देव ठेवेल. काय आहे त्याच समाधान. देवानं जसं ठेवलं. एकाची बकरी मेली, तो म्हणे आजपासून हरिपाठ बंद. देवानं मैच बकरी मारा नाही काय सांगा, याला सेवक म्हणतात काय? लोक देवानं म्हणे मैच बकरी मारा मारा, हरिपाठाचा बकरी मरायचा काय संबंध आहे? हा सेवकाचा धर्म नाही. तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार,
तू जो भी देना चाहे दे दे, मेरे करता तेरे फूलों से भी प्यार। तेरी मर्जी में विधाता कोई छुपा बड़ा राज। दुनिया हमसे रूठी तू ना होना नाराज। तुझे वंदन है बार बार, तू कर ले मुझे स्वीकार। तू जो भी देना चाहे दे दे, मेरे करता तेरे फुलों से भी प्यार। नाही का देवा, तू फुलं दिले आमच्या जीवनात, म्हणजे सुख दिलं तरी ठीक आहे, आणि काटे नाही का तरी सुद्धा म्हणजे दुःख दिलं तरी ठीक आहे, देव ठेवील नाही का मला। याला म्हणतात प्रभू तुम्ही माझे स्वामी आहात, मी तुमचा सेवक आहे। पहिली शरणांगती तसेवाहम, म्हणजे मी त्याचा आहे। विठ्ठल विठ्ठल दुसरी शरणांगती ममई वासव। आता हे कठीण आहे, कठोर आहे जोडी। आता ही शरणांगती कशी आहे, पहिली मी त्याचा आहे, आता दुसरी तो माझा आहे। ज्या वस्तूला माझं म्हटलं त्याच्यावर अधिकार चालत असतो, बरोबर आहे की? ही माझी आहे का लक्षात? म्हणजे प्रभू ममय वासव, आता प्रभू माझा आहे, मग माझा आहे ना, जर माझा आहे तर मी म्हणीन तसं। ही शरणांगती दुसरी आहे। उदयनाचार्य भगवान जगन्नाथाचे भक्त होते, ते साधना करायचे, तपश्चर्या करायचे। आता भगवान जगन्नाथाचे भक्त होते, त्यांना आठवण झाली एक दिवस जगन्नाथाची की प्रभूचं दर्शन नाही बरेच दिवस झाले, दर्शनाला गेलो पाहिजे। म्हणून उदयनाचार्य भगवान जगन्नाथाच्या दर्शनासाठी गेले, तेव्हा भगवान जगन्नाथाचा दरवाजा बंद होता, पडदा टाकलेला होता, कुलूप लावलेलं होतं, कारण भगवंताच्या भोजनाची वेळ झालेली होती। म्हणून भगवान जगन्नाथाला 56 प्रकारचे भोग चढवणं चालू होते, म्हणून दरवाजा बंद होता। आता उदयनाचार्य त्या दरवाजाजवळ गेले आणि उदयनाचार्यांनी पाहिलं की दरवाजा बंद। उदयनाचार्याला भगवंताचा राग आला आणि उदयनाचार्याने तिथे एक श्लोक म्हटला बघा, एकच श्लोक म्हटला। काय म्हणतात माहित आहे त्या देवाला? ऐश्वर्य मदमत्तोसी माम अवज्ञाय वर्तसे, पादाक्रांतेषु बौद्धेषु मदधिना तव स्थिती। काय म्हटलं माहित आहे त्यांनी देवाला? प्रभू ऐश्वर्य मदमत्तोसी, लेका ऐश्वर्यानं उन्मत्त झालास म्हणे, माम अवज्ञाय वर्तसे, अरे माझी अवज्ञा करतोस। पण लक्षात ठेव म्हणे देवा, पादाक्रांतेषु बौद्धेषु, हे जे नास्तिक लोक आहेत ना, एक दिवस तुझी विटंबना करतील, देव नाही अशी जाहिरात करतील। मदहीना तव स्थिती, त्या दिवशी तुझी स्थिती माझ्या अधीन होईल, कारण त्यांचं खंडन करण्यासाठी तू नाही येणार, त्यांचं मला खंडन करावं लागेल, कारण ते पंडित होते त्यावेळेचे। जसं त्यांनी म्हटलं ऐश्वर्य मदमत्तोसी, ऐश्वर्यानं उन्मत्त झाला देवा, एका क्षणात दरवाजा उघडला, आपाप कुलूप तुटून गेलं, कारण त्यानं साष्टांग दंडवत घातलं परमात्म्याले आणि तपश्चर्येला चालले गेले। म्हणजे ममई वासू तो माझा आहे ना, मी आल्यानंतर दरवाजा बंद कसा? काय भाव आहे राव बघा। विठ्ठल विठ्ठल हा भाव आहे, त्याला म्हणतात ममई वासू, प्रभू माझा आहे, नाही काय? सूरदासजी महाराज भगवंताच्या दर्शनाला निघाले, त्यांना द्वारकेला जायचं होतं। आता दर्शनाला निघाले, पण दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते आणि पुढे मोठ्या मोठ्या विहिरी होत्या। हे निघाले, दिसत काही नाही, विहिरीमध्ये पडणार। भगवंतानी बाल गुराख्याचं रूप धारण करून धावत आले देव, आणि त्यांचा हात धरला आणि मागे वडलं, म्हणे बाबा तुम्ही विहिरीत पडत होते, बरं बरं म्हणले, कुठं जायचं तुम्हाला? यांनी सांगितलं मला बाके बिहारीच्या दर्शनाला जायचं आहे म्हणे। कुठं जायचं आहे? द्वारकेला जायचं आहे। बाबा म्हणे चला मी तुम्हाला वाट दाखवतो, अशी नीट वाट दाखवतो म्हणे जे डायरेक्ट द्वारकेलाच जाते। भगवंतांनी त्यांचा हात पकडला, भगवंत पुढे आहेत आणि सूरदासजी मागे आहेत।
भगवंताने त्यांचा हात पकडला. भगवंत पुढे आहेत, सूरदासजी मागे आहेत. भगवंत पुढे आहेत. काही अंतरावर गेल्यानंतर सूरदासजीच्या लक्षात आलं की ज्या हाताचा स्पर्श होता बरोबर माझं शरीर कंपायमान झालं. ज्याला कंप भाव म्हणतात, जे अष्टसात्विक भाव आहेत ना त्यातला पहिला भाव आहे कंप भाव. शरीर कंपायमान झालं म्हणले. मला आनंदाच्या डोहामध्ये उडी मारल्यासारखं वाटत आहे. त्याच्या लक्षात आलं की जे या हाताचा मला स्पर्श होता बरोबर माझ्या ठिकाणी अष्टभाव सात्विक भाव निर्माण होत आहेत. श्वेत भाव, रोमांच भाव, वैवर्ण भाव म्हणजे माझ्या शरीराचा रंग बदलत असतो. कंप भाव, शरीर कंपायमान होते. श्वेत भाव, कधी कधी अंगाला घाम येतो, कधी कधी अश्रुपात, डोळ्यातून अश्रू येतात. नाही तर रोमांच भाव, अंगावरले केस आहेत ना उभे राहतात. मग यांनी विचार केला की या हाताचा स्पर्श होता बरोबर माझ्या अंगावरले रोमांच उभे राहिलेले आहेत, म्हणजे मला अष्टसात्विक भाव निर्माण होत आहे. याचा अर्थ हा गुराखी नाही, ज्याच्या दर्शनाला मी चाललो आहे तोच माझा प्रभू आहे. भक्तांनी ओळखावा देवाला. तुम्ही आम्ही काय ओळखणार आहोत महाराज? देव समोर आला तर नाही ओळखू शकत आपण. म्हणून नाथरायांनी का लिहिलं, ओळखिला हरी धन्य तो संसारी. या संसारामध्ये तो धन्य आहे ज्यानं भगवंताला ओळखलं. विठ्ठल विठ्ठल आपण काय ओळखणार महाराज? अरे कुत्र्याच्या रूपात आले होते नामदेव महाराजकडे देव, ज्यांनी रोडगा घेऊन पळाले होते देव. नामदेव महाराज वाटी घेऊन लागले तुपाची मागे. देवा कोरडा काय खातात म्हणे बाबा, तुपा संग खा. कुत्र्याच्या रूपात आले होते देव, तरी नामदेव महाराजांनी ओळखावं. भगवंताचा स्पर्श फक्त भक्तच जाणू शकतो. आपल्या समोर जर आलं असतं कुत्र्याच्या रूपात तर देव 2-4 पाठीत रट्टे मारले असते पहिले. रोडगा नेत नाही काय. अरे काय ओळखणार आहे? आम्हालाच तर कमी पडते का नाही काय. नैवेद्यच आम्ही एवढासाच दाखवतो. म्हणजेच भक्तांनी ओळख, यांनी ओळखलं की हा गुराखीच नाही, अरे ज्याच्या दर्शनाला मी चाललो आहे तोच माझा प्रभू आहे. म्हणून सूरदासजींनी काय केलं, आपला हात काढून घेतला देवाच्या हातातला आणि देवाचं मनगट घट्ट पकडलं. देव पुढे आहेत, सूरदासजी मागे आहेत. आणि जशी वाट आली, वाट आल्यानंतर देव म्हणतात बाबा ही सरळ वाट आता द्वारकेला जाते, कुठे इकडे तिकडे भटकायचं नाही, सरळ जाऊन निघून जायचं, द्वारकेला जायचं, जाते ही वाट. बरं म्हणले. पण सूरदासजी मात्र भगवंताचा हात सोडायला तयार नाहीत. सूरदासजी भगवंताचा हात सोडायला तयार नाहीत. भगवंताला सोडलं की सोडा म्हणले, गायी दुसऱ्याच्या रानात जातील, पण हे काही सोडत नाहीत. सूरदासजींनी काय, भगवंतांनी काय केलं, सूरदासजीच्या हाताला झटका दिला आणि बाजूला झाले. सूरदासजी म्हणत देवा ममई वासव, तू माझा आहेस म्हणले, ही शरणांगती होती. आणि तू जर माझा आहेस ना म्हणले देवा सांगू, हात छुडावत जात है प्रभु दुर्बल समजत मोहे. देवा हात छुडावत जात है प्रभु दुर्बल समजत मोहे, हृदय से जब निकल जाएगा सबल जानू मोहे तो हे. त्यांनी सांगितलं देवा माझा हात सोडून जाऊ शकतो बाबा, पण माझ्या हृदयातून जाऊन दाखवस, तुला खराब बलवान समजेल म्हणले. कारण साठविला हरी जी, मी तुला माझ्या हृदयात साठवलं. कारण ममई वासव, तू माझा आहेस ना, कुठेच जाऊ शकत नाहीस. आणि तेव्हा सूरदासजी निघाले, बाके बिहारीकडे गेले. भगवंताचं दर्शन झालं नाही काय. तेरी बाकी अदाने वो सावरे, वो सावरे, वो सावरे, मुझे तेरा दीवाना बना दिया. तेरी बाकी अदाने वो सावरे, वो सावरे, मुझे तेरा दीवाना बना दिया. तेरी पापी अदाओं ने ओ सावरे, मुझे दीवाना बना दिया. दीवाना बना दिया. तेरी
ज्याचं भजन करतो भक्त तो त्याचा होऊन जातो. एकांना सुरदासजी म्हणून याला म्हणतात ममई वास. प्रभू माझा आहे ना, आता मला सोडून कुठं जाऊ शकणार. ही दुसरी शरणांगती आहे. मधुसूदन स्वामींनी सांगितली. तिसरी शरणांगती स एवाहम, म्हणजे तोच मी आहे. हे हाय लेवलची शरणांगती आहे, ज्याला शरणांगतीची पराकाष्ठा म्हटलं शास्त्रामध्ये. म्हणजेच जशा गवळणी काय करायच्या पहा तुम्ही, अशा गवळणी बसल्या की त्या भगवत चर्चा करायच्या. त्यातली एखादी गवळण उठायची आणि ते म्हणायची, बघ म्हणले माझे केस सुद्धा कुरळे आहेत, कृष्णासारखेच आहेत. अरे तोच मी आहो. काय म्हणायची ते, तिचं चालणं भगवान कृष्णासारखं चालून दाखवायची, ते भगवंतासारखं बोलायची, भगवंतासारखं नेत्र कटाक्ष करायची. काय करायची, सगळं भगवंतासारखं करायची. आपले संत सुद्धा याच भावावर पोहोचलेले आहेत. कोण्या, मी वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता, आहे ठाऊक सवागे नाही तुझ्यानी कमागता गा. वासुदेव करीतो हेरा. नाही का, याला म्हणतात तत्वमसी ब्रह्म, तोच मी आहे. नाही का महाराज, सएवाहम. अशी 3 प्रकारची शरणांगती मधुसूदन स्वामींनी सांगितली. एका ठिकाणी शरणांगतीचे 6 प्रकार सांगितले. अनुकूलस्य संकल्प, प्रतिकूलस्य वर्जनम, रक्षशेती ते विश्वासो, गोप्तृत्व वर्णम, कार्पण्यम, आत्मनिक्षेपः. षड्विधा शरणांगती. विठ्ठल विठ्ठल शरणांगती. अनुकूलस्य संकल्प, म्हणजे अनुकूल बनण्याचा संकल्प करावा. म्हणजे काय, म्हणजे आपल्या ठिकाणी जे वाईट गुण असतील त्याचा त्याग करत राहायचा. म्हणजे देवासाठी अनुकूल झालो पाहिजे आपण. दुसरी शरणांगती प्रतिकूलस्य वर्जनम, म्हणजे प्रतिकूलतेचा त्याग करावा. तिसरी शरणांगती रक्षशेती विश्वासो, ही सुद्धा शरणांगती आहे की भगवंत माझं रक्षण करेल. ही शरणांगती आहे. नाही काय, सोडवेला माझा स्वामी निश्चयाचे, सोडवेल माझा स्वामी निश्चयाचे, सोडवेल माझा स्वामी निश्चयाचे, सोडवेल माझा स्वामी निश्चयाचे. प्रतिज्ञा वेदाची केली आम्ही, प्रतिज्ञा वेदाची केली आम्ही, प्रतिज्ञा वेदाची केली आम्ही. सोडवेल माझा स्वामी निश्चयाचे, सोडवेल माझा स्वामी निश्चयाचे, सोडवेल माझा स्वामी निश्चयाचे, सोडवेल माझा स्वामी त्याला म्हणतात माझा प्रभू माझी सोडवणूक करणार आहे. सोडवेल माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. ठीक आहे, म्हणून आम्ही परमात्म्याला प्रतिज्ञा भागलेली आहे, करुणा भागलेली आहे. तोच आमची सगळ्या संकटातून सोडवणूक करू शकतो. नाही काय, अंत काळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. नाही का, त्याच्याशिवाय आपली कोणी सोडवणूक करू शकत कोणीच नाही. लक्षात ठेवा. म्हणून रक्षशेती विश्वासो, हे सुद्धा शरणांगती आहे. गोप्तृत्व वर्णम, म्हणजे भगवंताला कोण्या तरी रूपामध्ये वर्ण करायचं. जसं यशोदा माता म्हणते परमात्मा माझा मुलगा आहे, अर्जुन म्हणते देव माझा सखा आहे, हनुमंतराय म्हणतात प्रभू माझे स्वामी आहेत, मी त्यांचा दास सेवक आहे. गोपिका म्हणतात भगवंत आमचा प्रियकर आहे, आम्ही त्यांच्या प्रेयसी आहोत.
ज्याला कांतासक्ती नावाची भक्ती म्हणतात, ज्याला माधुर्य भक्ती म्हणतात, नाही काय, जी फक्त गोपिकांनी केली, बाकी कोणाला जमली नाही. काय अधिकार आहे गोपिकांचा? एका देवाने हात जोडावा त्यांच्या समोर, देवानी म्हणावं गोपिकांना की गोपिकांनो, तुमच्या सेवेचं, तुमच्या प्रेमाचं माझ्यावर एवढं ऋण आहे, मी देव जरी असेल, मी 7 जन्म घेतले तरी तुमचं प्रेमाचं ऋण नाही चुकू शकत, म्हणून तुम्ही माझ्यावर एक उपकार करा. देवानी म्हणावं, तुमच्या सौजन्यानंच मला त्यातून मोकळं करा. देवांना हात जोडले. आणि जे गोपिकाविषयी काही बोलतात, काय तुकाराम महाराज म्हणतात, भले तरी देऊ का महाराज, जे गोपिकाविषयी काही बोलतील ना, त्यांचं बुटानं तोंड झोळायचं पहिले, हे लक्षात ठेवा. कारण हा गोपिकांचा अधिकार आहे. जे प्रेम देवानं कोणालाच नाही दाखवलं, तो मुख्य प्रेम गोपिकांना दिलं भगवंतांनी. म्हणून रक्षस्यते विश्वासो गोप्तृत्व वर्णम, गोपिकांनी भगवंताचं वर्णन केलं. कांतासक्ती नावाची भक्ती, ज्याला माधुर्य भाव म्हणतात. चौथी शरणागती कार्पण्यम, म्हणजे अत्यंत दैन्याची भावना असते, असली पाहिजे भगवंताचे भजन करताना. तुम्ही जर मी काय आहे म्हटलं तर सगळं संपून जाते. काय होते? अहंकार असावा, पण कोणता असावा? ज्ञानोबरांची उभ्या 9वा अध्यायाचा, जे अहंकारू वाहती अंगी, आम्ही हरीचे भुषावया लागे. भक्तांना अहंकार आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पण कोणता? की आम्ही हरीचे दास आहोत. आम्ही कोण आहोत? हरिदास आहोत. अरे नारदांची प्रतिज्ञा आहे, तुम्ही पहा, नाहम हरिदास हो. नारद जे म्हणतात, भक्ती जर घराघरात मी तुझी प्रतिष्ठापना नाही करू शकलो ना, नाहम हरिदास हो, स्वतःला हरीचा दास म्हणून घेणार नाही. विठ्ठल विठ्ठल अत्यंत दैन्याची भावना असणं हे शरणागती आहे. आत्मनिक्षेपा म्हणजे आत्मसमर्पण. लक्षात, षडविधा शरणांगती, असं भगवंताला जर शरण गेलं ना, तर भगवंत काय करतो? महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये तो उतरील पार,
उतरील पार भव दुस्तर नदीचा. तो परमात्मा भवसागरातून पार नेणार आहे. म्हणून शरण जावे, म्हणून त्याला शरण गेलं पाहिजे. आपल्या वारकरी संप्रदायाचा सुद्धा नियम आहे. एक वेळा सगळ्यांनी मध्ये हाताने टाळी वाजून भगवंताचं भजन करायचं आहे. म्हणून सगळ्यांनी एक वेळा टाळी वाजून भजन करू. विठोबा रखुमाई, मानवी जन्माची सार्थकता आहे. जर भगवंताला आपण शरण गेलो नाही, भक्तिविन पशु कशाशी वाढला, सटविने नेला कैसा नाही. त्याच्या पुढे नाचलाय तर खूप बोलले. काय माय गेली होती भूतापासी, हरी नये मुखासी. संत हात जोडून सांगतात, करा रे बापांनो साधन हरीचे, जनी करणीचे. अरे आम्ही खूप भ्रमात आहोत, आपल्याला समजत नाही काही गोष्टी. रात्रंदिवस आम्ही मरमर मरमर करतो, पैसा पैसा. मला एक सांगा तुम्ही, किती पैसा म्हणजे मोक्ष प्राप्त होईल? बोला. किती पैसा गोळा केला तुम्ही, किती संपत्ती कमावली म्हणजे मोक्ष प्राप्त होईल? मग काय फायदा? किती भ्रमात आहोत आम्ही. ठीक आहे, पैसा कमवा, पण इतलाही नका कमवू की तो नरकात नेईल ना आम्हाला. कमवा, पोटासाठी लागते. तुकाराम महाराजांनी आम्हाला अर्थशास्त्र शिकवलंच. जोडून या धन. तुकाराम महाराजांनी जोडू नका असं नाही म्हटलं, जोडा म्हणले. पण कसं? उत्तम व्यवहार आहे, जोडा. पण पुढे उदास विचारे वेच करे, पण उदास त्याच्याविषयी आसक्ती नसावी. म्हणून आपण जे करावं, पैसा कमा, पण तो कसा कमा की देवईने विसरला गेला पाहिजे, त्याचंही भजन झालं पाहिजे. आणि पोटापुरते काम अगत्य तो राम. नाही का, किती काम करावं तुकाराम महाराजांनी सांगितलं. पोटापुरतं जेवढं लागेल तेवढं कमायचं, आणि बाकीचा वेळ अगत्य तो. मैं तो जपू सदा तेरा नाम, दयालु दया करो, दयालु दया करो, कृपालु कृपा करो. जय कृष्ण कृष्ण रम श्याम, दयालु दया. मैं तो जपू सदा तेरा नाम, दयालु दयालु दया करो, दयालु कृपा करो. महाराज किती भजन करायचं. तुकाराम महाराज तेही सांगितलं, पोटापुरते काम अगत्य तो राम. किती किती कमायचं, पोटासाठी जेवढं लागते तेवढं काम करायचं म्हणले. बाकीचा वेळ 80 वर्षाचा झाला तरी वखरच वाहून राहिले. काय पोरे हिंटात बुलेट घेऊन, बरा बुडा वाय त्याने वखर किक मारली की शेगाव अकोला. त्याला वाटते बुडा घेते टोले. अरे त्याच्या गळ्यात टाकून द्या घोंगडं पहिलेच. मुकाट्याने सांगा आता अर्धी दे गळ्या, आम्हाला घेणं देणं. हे तू पायात बस, आता बस झाला. नाही का आता वानप्रस्थ सुरू झाला, संन्यासाश्रम सुरू झाला. मरेपर्यंत नाही. जगद्गुरु शंकराचार्य काशीला गेले, एका झोपडीतून आवाज आला त्यांना. काय आवाज आला माहिती? व्याकरणाचा अभ्यास करून राहिला 80 वर्षाचा म्हातारा. धातू घोकून राहिला व्याकरणातला. डुक्रिय करणे, डुक्रिय करणे, डुक्रिय करणे, तो घोकून राहिला. म्हणजे डुक रु क्रियते आणि करणे, काहीतरी करणे. जसे मराठीमध्ये धातू आहेत तसं संस्कृत मधला धातू. शंकराचार्याने पाहिलं की कोण व्याकरण शिकून राहिलं शिंदे का. त्यांनी झोपडीत मान घालून पाहत होतं, 80 वर्षाचा म्हातारा आणि व्याकरण शिकून राहिला. शंकराचार्य म्हणतात, बाबा
हे तुमचं वय आहे का अभ्यास करायचं व्याकरणाचं? दिनमपि रजनी सायं प्रातः शिशिर वसन्तु पुनरायात काल क्रीडते गच्छन्तौ तदपि न मुञ्चत्याशावान् भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नैने रक्षित दुःप्रिय करणे. ठीक आहे. शंकराचार्यांनी त्याला उपदेश केला चरपटी पंजरिका स्तोत्र लिहून. काय सांगितलं माहित आहे? दिनमपि रजनी, बाबा तुमच्या आयुष्यातले दिवसचे दिवस चालले, रात्रीच्या रात्री गेल्या, सायं प्रातः सकाळ संध्याकाळ गेले, शिशिर वसंत पुनरायातो म्हणजे ऋतू गेले, शिशिर वसंत, काल क्रीडते गच्छन्त्यायुष तदपि न मुञ्चत्याशा वायू, म्हणून काळ तुम्हाला सोडणार नाही. त्याच्यापेक्षा भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, हे मूर्ख माणसा गोविंदाचं भजन कर, कारण नाही नाही रक्षिती डुक्रिय करणे. हे व्याकरण घोकुंडाला 80 वर्षाच्या वयात हे तुझं रक्षण करणार? हे रक्षण करणार नाही. संत काय पागल आहेत बापा? अरे संत सांगती ते खरे, साच मानावी उत्तरे. संत जे सांगतात ते खरं असते, बाकीच्यांचं काय ऐकता? भाकीत सगळ्या खोट्या गोष्टी काही ऐकू नका. संतांनी जे लिहून ठेवलं ते खरं आहे, लक्षात ठेवा. म्हणून त्याला शरण जा. तो काय करतो परमात्मा? तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. नाही का? परमात्म्याचा स्वभाव कसा आहे महाराजांनी 3ऱ्या चरणामध्ये वर्णन केलं. बहु आहे करुणावंत, 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 बहु आहे आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या. भगवंत दयेचा सागर आहे. त्या उपमंडून वाटीभर दूध मागितलं देवाला. देव म्हणतात वाटीकर काय मागतो बाबा? हा दुधाचा सागर तुले दान. उपमन्या कारणे कैसी धावसी लवलाही पाजे प्रेम पाना शिर सागरात आहे. म्हणून तुकाराम म्हणतात पांडुरंगे वो पांडुरंगे जीवाचे जीव लगे वो. नाही काय महाराज? परमात्मा करुणा ज्यानं लेका वैर्याने मोक्ष दिला.
त्वा संकादिकाचे निमाने सायुज्य सौरषु दिदला पुतने. जे विषयाचे नि स्तन पाने मारू आले, जे विष भरून आले आपल्या स्तनात देवाला मारण्यासाठी, तिलाही मोक्ष. लहान दया झाली आहे. शुकदेव भगवान वर्णन करतात ना, अहो बकियम स्तन कालकुटम जिगांसया पाय यदाप्य साध्वी लेबे गतिम धातु चिताम ततोन्यम कम वा दयालु शरणम ब्रजे. जी विष भरून आले आपल्या स्तनात, तिलाही मोक्ष. एवढा दयाळू आहे, प्रमांत बहु आहे करुणावंत. अनंत ये नाम ज्याचं अनंत नाव आहे, किंवा अनंत ये त्याचं एक नाव आहे. लक्षात ठेवा. कोबऱ्या म्हणतात म्हणून भगवंताला शरण गेलं पाहिजे. अरे त्याला शरण गेलं तर आपल्याला वैयक्तिक कोणी नाही तर ओळखत ठीक आहे. अरे मुझे कौन पूछता था तेरी बंदगी से पहले, मुझे कौन पूछता था तेरी बंदगी से पहले, मुझे कौन पूछता. तेरी बनगति से पहले, अरे मुझे कौन बंधता. तेरी बनगति से पहले, मुझे कौन पूछता. मेरी जिंदगी थी ऐसी जैसे खालिश होती, मेरी बढ़ गई है कीमत, तूने भर दिए है मोती. मैं दर दर भटक रहा था, मैं दर दर भटक रहा था. ओ तेरी बंदगी से पहले, मुझे कौन पूछता. तेरी बंदगी से पहले, मुझे कौन पूछता. तेरी बंदगी से पहले, मुझे कौन पूछता. कोण ओळखते नाही तर आपल्याला. मेरी जिंदगी थी ऐसी जैसी खाली सीप होती, मेरी बढ़ गई है कीमत, तूने भर दिए है मोती. मैं दर दर भटक रहा था, मैं दर दर भटक रहा था. तेरी बंदगी से पहले, मुझे कौन पूछता था. लक्षात ठेवा. म्हणून परमात्मा दयेचा सागर आहे, बहु आहे करुणावंत. अनंत हे नाम ज्या. तुकोबराय म्हणतात मी असं वरवर नाही सांगत, हे माझ्या स्वतः अनुभवाला आलेलं आहे. महाराज अभंगाच्या शेवटच्या ओ चरणामध्ये तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले. ओ तुका म्हणे साक्षी आले, आले. तुका म्हणे साक्षी आले. कामने साक्षी आले, कामने साक्षी आले. ओ कामने
परदेशी केली कटकट वाकडी कणित देवदाने कुणाच्या काने झाले श्रीमंत देवाचे कारण देवदाने. अशा प्रकारे श्री संत वियोगी महाराज यांच्या आश्रमामध्ये महंत श्री 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 1008 सुदेशनाचार्यजी महाराज यांच्या आशीर्वादानं सेवा करण्याचा योग लाभला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय उत्तरे नाही उच्चारिला अधिकार तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी ज्ञानदेव तुकाराम